आपण आगरी बोललो का भाई सकाळी उठायचा भाकरी यायची आणि खायची आपलं असं असतं सुकट भाकरी खायची। आज नक्कीच आपण श्री सद्गुरू स्नॅक्स कॉर्नरला व्हिजिट करतोय, म्हणजे एक नक्की काहीतरी आपल्याला वेगळं खायला भेटेल त्याच्यासाठी रात्रीपासून उपवास केले मी। आम्हाला इथली टेस्ट तर आवडली आणि सुरेश दातील तुला सगळ्याच गोष्टी खूप चांगल्या होत्या, पण स्पेशली जी आपली मिसल पाव होती ना एक नंबर होती, खूप आवडली, एकदम स्पायसी आणि मजा आली। नक्की 100% जसं त्यांचं वाक्य आहे ना, खाणार तर डोक्यात राहणार, 100% डोक्यात राहील। सो वेलकम बॅक टू माय चॅनल #ब्लॉग जिथे जाऊ तिथे खाऊ। सो मी राजेश म्हात्रे, आज आपण आलो नेवाली नाक्यावरती आणि हा समोर पाहू शकता हा नेवाली नाका आहे। या साईडला खोणे रोड आहे आणि सरळ पाल तर श्री मलंगड रोड आहे आणि लेफ्ट साईडला बघाल तर अंबरनाथ बदलापूर रोड आणि हा भाल कल्याण रोड आहे। सो मित्रांनो, इथे येण्याचं खास कारण म्हणजे मी इथून जेव्हा जात होतो ना तर ही छोटीसा स्टॉल होता, तेव्हा हे दुकान नव्हतं घेतलं, पण आज इथे खूप रश आहे आणि त्याने एक दुकान घेतलेलं आहे। सो इथली टेस्ट आणि इथे काय काय भेटतं ते आपण जाणून घेणार आहे आणि मी आणि माझ्या सोबत आहे सुरेश दातीलकर। सो सुरेश दातीलकर, कसं वाटतं आणि काय वाटतं टेस्ट बद्दल? कारण इथे एकदा खाणार तर खाणार असं असणार का? नक्कीच एक बघण्यासारखं असेल, कारण का आपण जास्त बघितलं तर आपण आगरी बोललो का भाई सकाळी उठायचा भाकरी यायची आणि खायची, आपलं असं असतं सुकट भाकरी खायची। आज नक्कीच आपण श्री सद्गुरू स्नॅक्स कॉर्नरला व्हिजिट करतोय, म्हणजे एक नक्की काहीतरी आपल्याला वेगळं खायला भेटेल त्याच्यासाठी रात्रीपासून उपवास केले मी। रात्रीपासून खाल्ला ना, आता आपण जाऊया बघूया काय काय मेनू आहेत। सबर करो, बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का। हाँ आणि मित्रांनो, येणारे इकडच्या टुरिस्ट साठी खास मी दाखवणार आहे। आपण जेवणाचे तर लॉग दाखवतो, पण नाश्ता कुठे बेस्ट भेटतो इथे आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं की इथे एवढी रश का असते। मित्रांनो, आता जाणून घेणार आहोत आपण या मालकांशी इथे रश का असते, इथे गर्दी का असते। दादा, आपलं नाव सांगा ना। सुनील पुजारी। सुनील पुजारी, इधर इतना रश मैं देखा था, पहले स्टॉल था, उसके बाद में आप एक गाला लिया, क्या है इस होटल से, मतलब इतना रश रहता है क्या? पूरा खेल टेस्ट के ऊपर है। टेस्ट के ऊपर है। क्या क्या मिलता है यहाँ पे? इडली वड़ा, मिसल पाव, मसाला डोसा, उत्तप्पा, चीज़ डोसा, मैसूर डोसा, पूरी भाजी, छोले पूरी, चाइनीज़, साबुदाना वड़ा, चाइनीज़ दोपहर के बाद। और प्राइस वड़ा पाव नहीं जाता, 30 रुपये से शुरू होता है अपना, 30 रुपये 50 में लास्ट है, उससे ज़्यादा कुछ नहीं। सो मित्रांनो, 30 रुपयापासून सुरू होतं आहे आणि लास्ट 50 पर्यंत आहे। सो आपण आज टेस्ट करणार आहोत, मिसल घेऊया, मिसल पाव घेऊया, मसाला डोसा घेऊया आणि मेंदू वडा आणि इडली घेऊया आणि आपण सुद्धा इथे टेस्ट जाणून घेऊया। आपण पाहू शकता आम्ही घेणार तर आहोत, पण आम्हाला बसायलाच जागा नाही आहे। सो तरी एक सीट खाली चालली आणि आम्ही लवकर पटकन तिथे जागा पकडतो आणि इथे टेस्ट करतो। आपण यांच्याकडून जाऊन इथे पहिल्यांदा आलं? रोज आता है। क्या है इधर, मतलब आप आते हो? पूरी भाजी है, इडली है, डोसा है, अच्छा टेस्टी है। टेस्ट कैसा है? अच्छा है। और प्राइस कैसा है? रिजनेबल प्राइस। सो मित्रांनो, सो आता सुद्धा आपण सुद्धा टेस्ट करूया आणि आपली सुद्धा ऑर्डर देऊया। सो मित्रांनो, आता आपण सुरुवात करणार आहे आणि इथली टेस्ट कशी आहे ते आपण सांगणार आहे। सो प्रथम आपण मसाला डोसा खाऊया। आतमधले मसाले बघा, बटाटा आहे, बीट आहे, कांदा वगैरे याच्यामध्ये सर्व आहे। मसाला डोसा खूप छान आहे आणि खूप छान झालेला आहे। आतला मसाला पण खूप भारी आहे।
सो मेंदू वडा आज आपण ट्राय करूया. कुछ तो बात है. रस्सा एकदम भारी वाटतं, तरी एकदम भारी वाटते आणि सोबत मिरची. अप्रतिम, एवढंच म्हणणं. तिन्ही वस्तू छान आहेत आणि एका 5 स्टार हॉटेलमध्ये ज्या वस्तू ज्या पद्धतीने भेटतात त्या पद्धतीपेक्षा सुद्धा खूप चांग आणि चविष्ट म्हणाल अशी ही तिन्ही डिश आहेत. सो तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर नेवाली नाक्यावरती येत असेल तर इथे एकदा नक्की जा आणि नक्कीच त्यांनी लिहिल्याप्रमाणे डोक्यात जाणार. आणि यांचा टाईम मी तुम्हाला सांगतो, मॉर्निंगला म्हणजे सकाळी 5:30 वाजता सुरुवात होते तर रात्री 8 वाजेपर्यंत हे सर्व पदार्थ भेटतात. आम्ही लिमिटेड 3 घेतले आणि सकाळचा नाश्ता खाणार किती. सो आता ही मी टेस्ट सांगितली. सो आता सूरज दाखलीकर एक छोटीशी टेस्ट सांगणार आहे डिश खाऊन. मित्रांनो, ब्रेकफास्टमध्ये आवडीचं म्हणजे मिसल पाव. नक्कीच आता ट्राय करतो मी. तरी बघा एकदम भारी आलेली आहे आणि सोबत कांदा आहे. मस्त आहे. चला पटकन संपून टाकता. तुम्ही पण फटाफट विजिट करा. स्नॅक्स कॉर्नर एकदा खाणार तर डोक्यात राहणार. नक्कीच मित्रांनो, आम्हाला इथली टेस्ट तर आवडली. आणि सूरज दातीलकर तुला? सगळ्याच गोष्टी खूप चांगल्या होत्या, पण स्पेशली जी आपली मिसल पाव होती ना, 1 नंबर होती. खूप आवडली, एकदम स्पायसी आणि मजा आली. नक्की 100% जसं त्यांचं वाक्य आहे ना, खाणार तर डोक्यात राहणार, 100% डोक्यात राहील. आणि मस्त एकदम छान होती. आणि 30 रुपयापासून सुरुवात आहे मित्रांनो. आणि टुरिस्ट लोकांना मी नक्कीच जे मॉर्निंग बाहेर फिरायला जातात आणि सकाळी सकाळी त्यांना भूक लागलेली असतो तो नेवाली नाक्याच्या बरोबर समोरच आहे. तर नक्कीच तेवढी ते टेस्ट करावे. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी ना आणि आमच्या दोघा भावांना एकत्र पाहण्यासाठी ना आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं मोटिवेशन, तुमचा एक सबस्क्राईब आणि व्ह्यूज आम्हाला प्रेरणा देते दुसरा व्हिडिओ बनवण्यासाठी 100%. सो मित्रांनो, चला आता अशाच आपण नवीन व्हिडिओ मार्फत भेटूया. जर तुम्हाला हा व्लॉगसुद्धा आवडला असेल तर आपल्या चॅनलला परत एकदा समजा लाईक, शेअर, कमेंट्स आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. सो मित्रांनो, बाय.